नमस्कार प्रिय पालक, सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 16/6/2025 आहे आणि काल दिनांक 15 जूनपासून चॉईस फिलिंग करणे सुरू झालेले आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे. मी याच्यावरती व्हिडिओ पण बनवला होता आणि त्याचे अंतिम दिनांक आपण बघतोय वेबसाईटवरती आपल्या स्क्रीनवरती की 21 जून 2025 पर्यंत आपण हे चॉईस फिलिंग करू शकतो. परंतु यावर्षी चॉईस फिलिंगमध्ये आणि खूप वेबसाईटमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. तर चॉईस फिलिंगमध्ये काय चेंजेस झाले तर चॉईस फिलिंग करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मागील वर्षीपर्यंत आपण आपल्याला हवे असणारे जे स्कूल आहेत तर ते 1 असो, 2 असो, 3 असो किंवा 4 असो एवढे टाकू शकत होते. परंतु यावर्षी जर आपण लॉग इन करून पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते. आपण लॉग इन करूनच पाहूया. त्याच्यामध्ये आपण साइन इनमध्ये जातो. त्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आपला ID पासवर्ड आपण इथे टाकत आहे. टाकल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे. ते टाकून झाल्यानंतर आपण लॉग इन करणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे लॉग इन होतं. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे. चॉईस फिलिंग ऑप्शन आल्यानंतर आपण पाहू शकतोय याच्यामध्ये जे सैनिक स्कूल आणि जे न्यू सैनिक स्कूल असे दोन ऑप्शन ज्या पालकांनी ज्या मुलांनी निवडलेले आहेत तर त्यासाठी सैनिक स्कूलमध्ये आपल्याला 1 ते 33 सैनिक स्कूल हे बाय डिफॉल्टली ॲड होऊन आलेले आहेत याच्यामध्ये. आणि 34 पासून ज्यांनी न्यू सैनिक स्कूल 40% रूट हा ऑप्शन निवडलेला आहे दोन्ही पण, तर त्यांच्यासाठी 34 पासून 78 पर्यंत म्हणजे हे साधारण 44-45 स्कूल, 45 न्यू सैनिक स्कूल याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. परंतु याच्यामध्ये जे प्रायोरिटी आहे हे ॲटोमॅटिकली बाय डिफॉल्ट आपल्याला आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला करताना काय करायचं आहे तर आपल्याला इथे लॉक चॉईसेस जे आहे अनलॉक करायचं. मी ऑलरेडी याचं अनलॉक केलेलं आहे. एडिटवरती क्लिक केलं हे अनलॉक होतं. अनलॉक केल्यानंतर आपल्याला इथं प्रायोरिटी चेंज करायची आहे. उदाहरणार्थ मला 1 नंबरला सातारा सैनिक स्कूल टाकायचं तर मी इथं 1 नंबरला सातारा सैनिक स्कूल टाकू शकतो. त्याच्यानंतर मला समजा चंद्रपूर सैनिक स्कूल टाकायचं 2 नंबरला तर ते चंद्रपूर सैनिक स्कूल टाकू शकतो. याच्याप्रमाणे हे चेंजेस होतात. चेंजेस झाले की आपण हे नाव वगैरे आपण याच्यामध्ये जे सैनिक स्कूल सगळे 33 सैनिक स्कूल आहेत तरी आपण टाकू शकतो. याच्यामध्ये 1-2 टाकलं की वरती इथं चेंजेस होत आहेत. इथं 18 आणि 19 आले. जिथं 1-2 होतं 3, 4, 5, 6, 7 अशा पण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. मागील वर्षी इथं आपल्याला फक्त एकच ऑप्शन होता सिलेक्ट करण्यासाठी, परंतु 1, 2, 3 आपण सिलेक्ट करू शकत होतो. पण यावर्षी आपल्याला हे 33 सैनिक स्कूल सिलेक्ट करायचे आहेत. जर तुम्ही 1 आणि 2 सिलेक्ट केले तर आपल्याला हे लॉक आहे असं जर केलं तर हे ॲटोमॅटिकली 33 सैनिक स्कूल आपल्याला इथं ॲड झालेले दिसणार आहेत. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला न्यू सैनिक स्कूलसुद्धा इथं ॲड झालेले दिसणार आहेत. आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लॉक द चॉईस असं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर आपण इथून प्रिंट काढून घेऊ शकतो या ऑप्शनची. तर याच्यामध्ये आपण प्रिंट चॉईसमधून प्रिंट काढू शकतो. परंतु हे चॉईस फिलिंग करत असताना आपल्याला